नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली चैतन्याला विचारते, भाऊजी त्या व्हॅनबद्दल काही कळालं का? तर चैतन्य म्हणतो, नाही ना, खरं तर ती नंबर प्लेट्स फेक निघाली, त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन मिळणं शक्यच नाही. तर सायली म्हणते, म्हणजे आपल्याला काहीच माहिती मिळणार नाहीये का? अर्जुन म्हणतो, जर ती नंबर प्लेट खरी असती तर आतापर्यंत आपण त्या माणसांपर्यंत पोहोचलो असतो, परंतु मला तर आता काहीच कळत नाहीये की नक्की या पेनड्राईव्हमध्ये असणारे कोड आणि त्या व्हॅनची नंबर प्लेट याच्याबद्दल कोडच सुटत नाहीये. सायली म्हणते, जर ती नंबर प्लेट खरी असती आणि या पेनड्राईव्हमधील कोड कळाले असती तर आपण आतापर्यंत काहीतरी हालचाल केली असती. अर्जुन म्हणतो, नक्की कोड काय आहे, एकदा त्या बघूयात जरा, असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडून मोबाईल घेत त्यामधील कोड बघत असतो, परंतु अर्जुनलाही त्या कोडचा अर्थ काहीच कळत नसतो. तर त्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य बघ ना, तुला काही कळतं का? चैतन्य म्हणतो, नाही ना, मला तर काहीच कळत नाहीये काय असेल या कोडचा अर्थ. तर सायली आणि अर्जुन सगळेजण विचार करत असतात. अर्जुन म्हणतो, जोपर्यंत या कोडचा अर्थ कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. सायली म्हणते, पण आपण त्या लोकेशनपर्यंत जाऊ तर शकतो ना? कदाचित या कोडचा अर्थ कळेपर्यंत मुलींपर्यंत पोहोचायला आपल्याला उशीर झाला तर असं नको व्हायला की या कोडच्या नादात मुली आपल्या हातून निसटून जातील. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण सायली म्हणते, मला असं वाटतं की आपण त्या लोकेशनवर जाऊन या. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. असं म्हणत सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सर्वच जण त्या ठिकाणी जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, श्वेताची खूप चिडचिड होत असते. श्वेता गोलूला सांभाळत असते आणि म्हणते, ही तुझी मम्मा, हिच्याकडून तर काहीच कळत नाहीये. एवढे प्रयत्न करून सायली, अर्जुनच नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये, आता तरी बघू तुझ्या मम्माकडून काही कळतं का? असं म्हणत श्वेता आता अस्मिताची वाट पाहत असते. आता अस्मिता येताच श्वेताला म्हणते, हे बघ सापडलं, हेच तर मी शोधत होते, पण सायलीला पिशवी दिली ना, त्यातच होतं तर. आता श्वेता नाटक करत अस्मिताला म्हणते, सायली ताई आराम करत असेल ना? अस्मिता ताई, खरं तर आता तुम्ही डायफर आणायला गेलात त्यामुळे तिला डिस्टर्बही झालं असेल ना? तर अस्मिता म्हणते, सायली आणि आराम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ती अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सुद्धा आले, त्यांची चर्चा सुरू आहे, काहीतरी बोलतायत. तर आता श्वेताला लक्षात येतं की म्हणजेच चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे सर्वजण येत आता या केसबद्दलच बोलत असतील. आता श्वेता नाटक करत अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई जरा 2 मिनिट गोलूला घेता का? म्हणजे कुसुम ताईंचा मगाशी फोन आला होता, त्या विचारत होत्या की अर्जुन सरांना मुलींबद्दल काही कळालंय का? मी तीच याशी जरा बोलून येते. हा, तर त्यावेळी अस्मिता म्हणते, हो, आणि तिला हे पण सांग की अर्जुनच्या हाती काहीतरी लागलं आहे. तर त्यावेळी श्वेता लगेच मागे वळते आणि अस्मिताला विचारते, काय लागलंय हाती? तर अस्मिता म्हणते, अर्जुनला कोणता तरी पेनड्राईव्ह सापडला आहे आणि त्यात कसली तरी माहिती आहे. आता मात्र श्वेता घाबरते. श्वेताच्या लक्षात येतं की हा पेनड्राईव्ह सचिनचाच आहे. श्वेताला आता सचिनचं बोलणं आठवतं. सचिन म्हणालेला असतो, अर्जुन आणि सायलीवर तू लक्ष ठेवून आहेसच, परंतु आता त्यांच्या बोलण्यात पेनड्राईव्ह किंवा ती माहिती अशा पद्धतीचे जर काही शब्द उच्चारले गेले, जर त्यांना काही कळालं तर त्या गोष्टींवर लक्ष ठेवायचा आणि लगेच मला सांगायचं आहे. आता श्वेता अस्मिताला विचारते, त्या मुलींबद्दल काही कळालंय का? म्हणजे त्या मुली कुठे आहे याची माहिती त्या पेनड्राईव्हमध्ये मिळाली आहे का? अस्मिता म्हणते, मला नाही ना माहीत, खरं तर मी या डायफरच्याच नादात होते, त्यामुळे मला या गोष्टी काही कळाल्याच नाहीत. तर त्यानंतर आता श्वेता घाबरलेली असते. तर अस्मिताला वाटत असतं की तिला मुलींची काळजी वाटत आहे आणि म्हणूनच अस्मिता श्वेताला म्हणते, श्वेता तुला मुलींची काळजी किती वाटते हे कळतं मला. तुला मधुभाऊंना, कुसुमताईंना, सगळ्यांनाच
त्या मुलींची काळजी आहे आणि या काळजीनेच तुम्ही खूप अस्वस्थ आहात. श्वेता, तू एक काम करतेस का? सायली फ्री झाली ना की तू सायलीशी जाऊन बोल. सायली तुला या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती देईल. तर श्वेता म्हणते बरं ठीक आहे. श्वेता मनाशीच म्हणते अर्जुन सायलीला नक्कीच आता सचिनचा पेनड्राईव्ह सापडला आहे. म्हणजेच अर्जुन सायली त्या मुलींपर्यंत पोहोचणार. श्वेता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सर्वच जण त्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. तर आता लोकेशन पाहता तिथे फक्त माळरान असतं. तर आता चैतन्य म्हणू लागतो पेनड्राईव्ह मध्ये मिळालेलं लोकेशन हेच आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हो ना, हेच लोकेशन आहे. तर चैतन्य म्हणतो पण इथे तर फक्त माळरान आहे, इथे मुलींना कोणी ठेवू शकतं का? अर्जुन म्हणतो मला नाही वाटत. तर त्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो आपल्याकडे दुसरं लोकेशन सुद्धा आहे, आपण त्या लोकेशनवर जाऊयात. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात बरं ठीक आहे. असं म्हणत आता अर्जुन, सायली आणि चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत सर्वजण दुसऱ्या लोकेशनवर जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे इथे श्वेता सगळ्यांच्या नकळतच सचिनला फोन करते आणि त्या पेनड्राईव्ह बद्दल सांगते. त्यावेळी सचिन श्वेताला म्हणतो अगं पण हा पेनड्राईव्ह सायली अर्जुनला सापडलाच कसा? तर श्वेता म्हणते या सगळ्याबद्दल मला काहीही माहीत नाही. आता फक्त माझ्या हाती इतकीच माहिती लागली आहे की त्या दोघांना तो पेनड्राईव्ह सापडला आहे आणि त्यातील सगळा डेटा रिकव्हर करण्यात त्यांना यश मिळालं आहे. आणि हो, प्रतिमाला सुद्धा ते विचारत होते की हा पेनड्राईव्ह रविराज सरांचा आहे का? आय होप मला आत्तापर्यंत फक्त इतकीच माहिती कळाली आहे, या पलीकडे मला काही माहीत नाही. आता हे सगळं कळाल्यानंतर प्रिया पूर्णपणे भितरून जाते आणि म्हणते चुकतंय, सगळं चुकतंय. प्रिया खूप चिडलेली असते. तर राकेश विचारतो की आता पुढे नक्की काय करायचं? तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन सर्वच जण त्या दुसऱ्या लोकेशनपर्यंत पोहोचलेले असतात. आता सगळा परिसर पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की पेनड्राईव्ह मधील दुसरं लोकेशन तर हेच दिसतंय. अर्जुन म्हणतो या घराची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटते की बरेच महिने हे घर असंच बंद आहे. आजूबाजूला गवत किती वाढलंय बघा. तर त्यावेळी सायली म्हणते कदाचित मला तरी असं वाटतं की मुलींना इथेच ठेवण्यात आलं असावं, कारण अशा गोष्टी करण्यासाठी कोणीतरी अशीच पडीत आणि कोणालाही न करणारी जागा शोधणार ना? तर चैतन्य म्हणतो पण ही जागा पाहिल्यानंतर इथे कोणी 2-3 दिवसासाठी तरी राहू शकेल असं मला तरी वाटत नाही. अर्जुन म्हणतो बघूयात, आपल्याला माहिती मिळेल. आता सर्वांचा शोध सुरू असतो. त्याच वेळी तिथून जाणारी एक व्यक्ती इन्स्पेक्टर सावंत त्याला बोलावून घेतात आणि त्या घराबद्दल चौकशी करतात. परंतु त्या घराबद्दल त्या व्यक्तीला काहीच माहीत नसतं. ती व्यक्ती म्हणते बरेच वर्ष झाली आहे की हे घर असंच बंद आहे. आता सायलीच्या हाती भक्कम पुरावा लागतो. तिथे असणारा कागद सायली ज्यावेळी बाजूला करते त्यावेळी त्या कागदाच्या खाली गाडी असते आणि गाडीची नंबर प्लेट पाहता सायली अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना आवाज देते. अर्जुन विचारतो काय झालंय? सायली म्हणते बघा, या गाडीची नंबर प्लेट बघा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला ज्या गाडीचा नंबर दिसतोय ती गाडी हीच आहे, नंबर सेम आहे. अर्जुन म्हणतो काय? तर सायली म्हणते हो, हीच ती गाडी आहे. सायली चैतन्य म्हणते भाऊजी तुमच्याकडे गाडीचा नंबर आहे ना? तर चैतन्य म्हणतो हो. असं म्हणत चैतन्य चेक करतो आणि म्हणतो अर्जुन, आरटीओ कडून ज्या नंबरची तू माहिती मिळवायला सांगितली होती ती गाडी हीच आहे. आता अर्जुन सुद्धा चेक करतो आणि म्हणतो हो, हीच ती गाडी आहे आणि हीच ती नंबर प्लेट आहे. म्हणजे ती लोक मुलींना सर्वप्रथम इथेच घेऊन आली असतील. आता अर्जुन चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना व्हॅन चेक करायला सांगतो आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात सायली अर्जुन शोध घेत असतात आणि त्यावेळी सायली अर्जुनला एक वस्तू दिसते. अर्जुन सायलीला म्हणतो इथे काहीतरी दिसतंय. सायली म्हणते
हो वही वगैरे दिसतंय तर ती वस्तू खूप लांब असते. आता अर्जुन काठीच्या सहाय्याने ती वही पुढे खेचून घेतो आणि त्यानंतर ज्यावेळी सायली आणि अर्जुन पाहतात त्यावेळी सायली म्हणते, हे तर मनूच अक्षर आहे, म्हणजे ही वही मानसीची आहे. अर्जुन म्हणतो, तुला खात्री आहे? सायली म्हणते, हो ही मानसीचीच वृ आहे, कारण मानसीच अक्षर मी अगदी व्यवस्थित ओळखते. तर चैतन्य विचारतो, काय झालं, तुम्हाला काही सापडलं का? अर्जुन विचारतो, तुम्हाला व्हॅनमध्ये काही सापडलं का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही. अर्जुन म्हणतो, आम्हाला ही वही सापडली. आणि सायलीच म्हणणं असं आहे की हे अक्षर मनूच आहे, म्हणजेच ही वही मानसीची आहे. तर आता चैतन्य सायलीला म्हणतो, सायली वहिनी तुला खात्री आहे का? कारण असं अक्षर इतर कोणाचंही असू शकतं. तर सायली म्हणते, नाही, मानसीचा अभ्यास मी घ्यायचे, त्यामुळे मला माहीत आहे हे अक्षर तिचंच आहे. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे ही जागा मुलींना ठेवण्यासाठी वापरली गेली. तर अर्जुन म्हणतो, याचा अर्थ हा त्यांचा अड्डा असावा. तर आता चैतन्य म्हणतो, आपण ही वृ चेक करण्यासाठी पाठवूयात का? सायली म्हणते, नाही, फॉरेन्सिस रिपोर्ट करण्यासाठी ही वही आता पाठवण्यात काहीच अर्थ नाही, कारण जर आपण इथली कोणतीही गोष्ट उचलली तर यांना कळेल, त्यांना सुगाव लागेल की आपल्याला काहीतरी कळालं आहे. आता आपण इथली कोणतीच वस्तू हलवायची नाही. बघू या सगळ्यात आता कोण अडकतंय? अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर आहे. असं म्हणत सायली अर्जुन आता मिळालेल्या सगळ्या वस्तू पुन्हा एकदा जागच्या जागीत ठेवायला घेतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पना ताई आणि घरातील सर्वच जण सायली अर्जुनची वाट पाहत असतात. कल्पना ताई म्हणतात, अजून कसे नाही आले? सायली अर्जुन तर प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना तू पण ना खरंच कमाल करतेस. अगं बाहेर जायची परवानगी तूच दिलीस ना, त्यांना मग का एवढा विचार करतेस? तर त्यावेळी कल्पना ताई म्हणतात, अहो नाही सायली बाहेर पडताना मला म्हणाली होती की थोडसंच काम आहे, आम्ही लवकरच येऊ, परंतु अजूनपर्यंत ते आलेच नाहीयेत. तर त्याच वेळी अस्मिता त्या ठिकाणी येते आणि म्हणते, मी जर बाहेर गेले ना तर मम्माला एवढी काळजी वाटत नाही जेवढी तिला सायलीची वाटते असणारच, कारण मम्मासाठी सायली फेवरेट आहे ना, तिच्यासाठी सायली इतकी महत्वाची आहे की सायली जरा कुठे बाहेर गेली की मम्माला तिची इतकी काळजी वाटते की काळजीने अक्षरशः ती अस्वस्थ होते. कल्पना ताई म्हणतात, गप्प बसा अस्मिता, असं काही नाहीये. प्रतापराव म्हणतात, हो म्हणजे मी सुद्धा बाहेर गेलो तर कल्पनाला दिसतही नसेल ना. म्हणजे कल्पना, अगं तुला माहीत तरी असतं का की आम्ही दोघे कुठे जातोय, कधी येतोय? अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, मी तुला दिसते का? आम्ही दोघं तुला दिसतोय का? प्रतापराव म्हणतात, ए कल्पना हे बघ, मी इथे आहे, दिसतोय ना तुला? असं म्हणत अस्मिता आणि प्रतापराव कल्पना ताईंची मस्करी करत असतात. कल्पना ताई म्हणतात, काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? प्रतिमा आत्या म्हणतात, नको रे प्रताप, तिला त्रास देऊ. तर अस्मिता म्हणते, मम्मा मी तुझी मुलगी आहे, अस्मिता लक्षात ठेवशील ना? कल्पनात ताई म्हणतात, हो मला माहीत आहे तू माझी मुलगी आहेस, पण मला सायली व्यतिरिक्त काही दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे. पण अस्मिता, तू ज्यावेळी प्रेग्नेंट होतीस ना त्यावेळी तुझ्या बाबतीत सुद्धा मी अशीच काळजी करायची, कळलं का? आणि आठवत्य का? आता काही वेळातच सायली आणि अर्जुन घरी येतात. सायली खूप थकल्यासारखी वाटत असते. आता मात्र कल्पना ताईंना खूप खूप काळजी वाटते. कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली काय झालंय बाळा, तुला बरं वाटत नाहीये का? असं म्हणत कल्पनाताई सायलीला घरात घेऊन येतात आणि तिला शांत बसवतात. सायली म्हणते, आई काही नाही हो, जरा पायात गोळे आले आहेत. कल्पना ताईंचा जीव इतका घाबराघुबरा होतो की त्या लगेच श्वेताला आवाज देतात आणि म्हणतात, श्वेता अगं कुठे आहेस तू? श्वेता म्हणते, मावशी मी इथेच आहे, काय झालंय? तर कल्पनाताई म्हणतात, श्वेता टप मधून गरम पाणी घेऊन ये आणि त्यात मीठ टाक. तर त्यानंतर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, अहो अश्विनला फोन करा आणि त्याला म्हणा गायनायकला घेऊनच ये. अग अस्मिता, तुझ्याकडे पाय दुखण्यावर औषध होतं ना, जा बरं घेऊन ये. असं म्हणत कल्पनाताई
सगळ्यांनाच कामाला लावतात आणि सायलीला म्हणतात, थांब मी तुझे पाय चेपून देते. सायली म्हणते, आई अहो नको, तुम्ही काय करता हे? कल्पनाताई म्हणतात, गप्प बसायचं आता. तुला किती सांगितलं स्वतःची काळजी घे, तरी सुद्धा तुला स्वतःची काळजी घ्यायचीच नसते, बाहेर जायचंच असतं ना. असं म्हणत कल्पनाताई आता सायलीचे पाय चिपून देत असतात. त्यांच्यातील आई, त्यांच्यातील काळजी हे पाहून सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागतात. सायली तर कल्पनाताईंकडे पाहतच बसते. कल्पनाताईंना सगळ्यात येणार नाही. आता सायली, अर्जुन यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं आणि श्वेता त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. श्वेता लक्ष ठेवत मनाशीच म्हणते, हे दोघं नक्की काय बोलतायत? इन्व्हेस्टिगेशन बद्दलच बोलत असतील का? आता हे खरंच सोनोग्राफीला गेले असतील की आणखी कुठे जाऊन आले असतील? श्वेता या सगळ्या गोष्टीचा विचार करते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया तुला नक्की काय म्हणायचं आहे? प्रिया सचिनला म्हणते, ज्या क्षणापासून सायली इथून गेली आहे तेव्हापासून मी तडफडते सायलीला परत इथे आणण्यासाठी. तिला मला परत याच जागी घेऊन यायचं आहे आणि त्यासाठी मानसी हाच योग्य पर्याय आहे. या सगळ्यात मानसीचा चाच उपयोग करून घ्यावा लागेल. आता प्रिया त्या मोबाईलमधील सिम कार्ड हातात घेते आणि म्हणू लागते, मानसीला जर आपण आपल्या बाजूने वळवलं, तिला जर आपण आपल्याच पद्धतीने समजावलं, तर मग ती स्वतः सायलीला इथपर्यंत घेऊन येऊ शकते. सायलीला इथे जिनमध्ये आणण्यासाठी मानसीज अगदी परफेक्ट आहे आणि हा प्लॅन आपल्याला उद्याच्या उद्या अंमलात आणायलाच हवा. असं म्हणत प्रिया आता ते सिम कार्ड दाताने तोडून टाकते. आता मात्र प्रिया असं का बघते? ना सचिनला कळत ना राकेशला. प्रियाच हे वागणं पाहून सचिन आणि राकेशला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसणारी ती व्हॅन आणि त्यानंतर लोकेशनवर पोहोचताच दिसणारी ती व्हॅन, म्हणजे अगदी जी व्हॅन सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसते तीच व्हॅन मुलींना घेऊन त्या पड जागेपर्यंत गेलेली असते. हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. आता सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि तिथे मिळालेली ती नोटबुक आणि त्यातील अक्षर सायलीने ओळखलेलं असतं. सायलीच्या लक्षात येतं, हे तर मानसीच अक्षर आहे. आता सायली त्याच विचारात हरवून गेलेली असते. आता सायलीच्या मनात पैकी कोणते विचार चालू आहेत याचा शोध घेण्यासाठी श्वेता तिथे टॉवेल घेऊन येते आणि सायलीच्या पायापाशी बसर सायलीचे पाय पुसून देत असते. परंतु त्यावेळी सायली श्वेताला म्हणते, श्वेता अगं काय करतेस तू? श्वेता म्हणते, काही नाही सायली. ताई मला हे करू देत. सायली ताई अगं मला आवडतं तुझी काळजी घ्यायला. तर सायली म्हणते, हो तुला आवडत असेल, परंतु माझ्या पायाला हात लावला तर मला ते नाही आवडत. तर श्वेता म्हणते, माहीत आहे मला, पण मला माझं काम करू दे माझ्या समाधानासाठी असं समज. आणि हो, हे सगळं काही मी तुझ्यासाठी करत नाहीये, तर बाळासाठी करते असं समज. सायली श्वेतावर विश्वास ठेवते आणि म्हणते, खरंच तू म्हणजे ऐकणार नाहीस. आता श्वेता नाटक करत सायलीला म्हणते, खूप अस्वस्थ दिसतेस सायली. ताई तू बाकीच्या मुलींचा आणि मानसीचा विचार करतीयस ना? आता श्वेता सायलीला विचारते, अर्जुन सरांना काही कळलंय का त्या मुलींबद्दल? तर त्यावेळी सायली म्हणते, अगं पोलिसांचा तपास तर सुरूच आहे आणि आज आम्ही सुद्धा एका ठिकाणी गेलो होतो. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना आम्हाला. असं म्हणत सायली श्वेताला पुढे घडलेला सर्व प्रकार सांगणार. परंतु त्याच वेळी कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली आता पाय दुखायचे थांबलेत का? सायली म्हणते, पूर्ण बरं वाटलं नाहीयस आई, पण थोडं तरी बरं वाटते. असं म्हणत सायली आता त्याच गोष्टींचा विचार करत असते. सायलीच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात. तर दुसरीकडे सचिन प्रियाला विचारतो, प्रिया तू काय केलंस हे? तर प्रिया म्हणते, जे योग्य आहे ना तेच मी केलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, दर 10 कॉल नंतर तू तुझा सिम कार्ड चेंज करायचा आहे, तरच तुमच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकणार नाही. तर राकेश सचिनला म्हणतो, सचिन हे मात्र अगदी प्रिया अगदी बरोबर बोलते.
या बाबतीत आपल्याला प्रियाचं ऐकायला हवं, तर प्रिया चिडते आणि म्हणते फक्त याच बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीत तुम्ही फक्त माझंच ऐकायचं. तर आता प्रिया पुढे म्हणते, आता मुद्द्याच बोलायचं. बिचारा अर्जुन, खास करून ती सायली मानसीला शोधत असतील ना, मग खरं तर आता आपण त्यांची मदत करायला हवी. सचिन म्हणतो, मदत? तर त्यावेळी प्रिया म्हणते, हो, आता त्या मानसीला त्या सायली अर्जुनच्या समोर उभट करायला हवं. मग तिला कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टात ती आपल्या बाजूने साक्ष देईल आणि म्हणेल की हो, मी अल्पवरून आहे आणि हे जे काही केलं आहे ते सायली ताईनेच केलं आहे. आणि त्यानंतर तर सायलीच्या बाबतीत जे काही घडेल तो माझ्यासाठी आनंदच असेल, म्हणजे तो वेगळ्याच लेवलचा आनंद असेल. असं म्हणत प्रिया स्वप्न रंगवत असते. प्रिया पुढे म्हणते, एकदा का माझ्या मनासारखं झालं की मग सायलीच्या नशिबात सुद्धा पांढरी साडी, काळ्या मनांची बोत आणि विस्कटलेले ते केस. असं म्हणत प्रिया जोर जोरात हसू लागते. प्रिया एकटीच असते आणि म्हणू लागते, मला हे सगळं काही अनुभवायचं आहे, याचीच तर मी वाट बघते. असं म्हणत प्रिया एकटी हसत असते. सचिन तिला भानावर आणतो आणि म्हणतो, प्रिया, काय चाललंय? तुला या जेलमध्ये आणल्यापासून तुझं वागणं बदललंय असं तुला वाटत नाहीये का? सचिन म्हणतो, आय अंडरस्टँड, म्हणजे जेलमध्ये आल्यानंतर आपला मेंटली बॅलन्स डिस्टर्ब होतो. तर आता प्रिया चिडते आणि सचिनला म्हणते, शांत राहायचं आणि हो, मी जे काही सांगते त्या गोष्टीवर फक्त लक्ष द्यायचा. आता असं काहीतरी करायचं की मानसीच्या खुना या सायली अर्जुनपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि सायली अर्जुन त्या मानसीला शोधक तिथपर्यंत येतील आणि मग अलगत आपल्या जाळ्यात अडकतील. तर सचिन म्हणतो, अजून तो मेन प्रॉब्लेम आहे. तो आहेच, कारण आपण तिला कितीही धमकवलं, कितीही काही बोललो तरी सुद्धा ती आपल्या बाजूने बोलायला तयारच होत नाहीये. आणि जर ती कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयारच झाली नाही तर प्रिया म्हणते, त्याही गोष्टीचा मी विचार करून ठेवला आहे आणि मानसी आपल्या मर्जीप्रमाणे कशी वागेल हे मला चांगलंच माहीत आहे. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया सचिनला म्हणते, सचिन, तुझ्याकडे जे काही लोकेशन आहे यातील तुला आठवतं का असं एखाद लोकेशन जिथे आपण मानसीला शिफ्ट करू शकतो? तर सचिन म्हणतो, हो. तर आता प्रिया म्हणते, मग आता अशा लोकेशनवर तिला शिफ्ट करायचं की तिथे सायली अर्जुन अगदी अलगदपणे पोहोचू शकतात. दुसरीकडे सायली मानसीचा फोटो पाहत तिची आठवण काढत म्हणते, मनू बाळा, तू कुठे आहेस? तू ठीक आहेस ना? तू काळजी करू नकोस, तुझी ही सायली ताई तुला लवकरच शोधून घरी घेऊन येईल. तर आता इकडे प्रिया सचिन, राकेश आणि श्वेताला म्हणते, आता एकाच वेळी दोन पक्षी मारायचे, एक मानसी आणि दुसरा म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तर आता प्रियाचा हा प्लॅन यशस्वी होईल का की सायरी हा सुद्धा प्लॅन उधळून लावेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.